मॅडी यांना असेल, कारण संपूर्ण स्पर्धा कव्हर करण्याचं काम खरं तर जे कॅमेरामन आहेत त्यांनाही आहे, कारण मैदानावर माती न माती, गवत न गवत, खडे न खडे अगदी योग्यरित्या प्रॉपर वेचताना दिसत आहेत. त्या कॅमेरामॅनला देखील धन्यवाद देईन. खरं तर ही उरण तालुक्यातील एक मानाची स्पर्धा आणि पहिल्या रात्रीमध्ये जर बघायला गेलं संयम सर, एवढा मोठा भरघोस प्रतिसाद प्रेक्षकांचा देखील बघायला मिळतोय. लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला भरघोस व्ह्यूअर्स देखील बघायला मिळत आहेत आणि चांगले कमेंट्स देखील येताना दिसत आहेत. आणि या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत. आमचे मित्र धाकटीजुई गावचे आकाश गरत हे देखील मॅच एन्जॉय करतात, त्यांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. याच दरम्यान चंद्रकांत स्पोर्ट कला क्रीडा सामाजिक संस्थेचे अध्यक्ष देवानंद म्हात्रे साहेबांच्या वतीने देखील या स्पर्धेकरता आणि समाधान शेठ माली यांच्या पूर्ण टीम स्पर्धा खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. आणि त्याचबरोबर निशिकांत घरत धाकटीजुई यांचं देखील आम्ही मनापासून या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. राष्ट्रीय भाषेतील एक गोड आवाज अनेक वर्ष जो ऐकायला मिळाला, आमचे परम मित्र निशिकांतजी घरत, आपलं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. करूया सामन्याला सुरुवात, कारण वेळ खूपच चाललाय. वेळ वाचवा खेळ वाचवा. आयुष्यात असं म्हटलं गेलंय की पाणी तुमचं भविष्यकाल आणि वाणी तुमचं वर्तमानकाल सुरक्षित ठेवणार आहे. त्यामुळं टाइम इज मनी. वेळेला सामने झाले पाहिजेत. आयोजकांच्या वतीनं आपणास सूचना केली जाते. याच दरम्यान सलामीची जोडगोली मोरिया 11+5 संघाची बघायला मिळते. सिद्धांत म्हात्रे स्ट्राईक हँडकडे असेल तर नॉन स्ट्राईक हँडला असेल राहुल बैकर. स्ट्रायकर गोलंदाज आहे धुतुम संघाच्या वतीनं. प्रणितला पहिला चेंडू पाठवलाय, वन बाउ सीमा रेषेपार दणदणीत आलाय पहिला चौका. द्यावं लागेल. गोलंदाज देखील तेवढा ताकदवान आहे आणि त्याला मात्र आता उत्तर द्यावं लागेल. गोलंदाज आहे प्रणित ठाकूर. मोरावे नाईट स्पर्धेमध्ये देखील कमालीचा खेळ उंचावला होता या मोरिया 11+5 टीमनं. वशिणी संघाला पराभवाचा धक्का देत अगदी जबरदस्त सुरुवात केली होती. सिद्धांत म्हात्रेला मॅन ऑफ द सिरीज मिळाली होती आणि तोच स्ट्राईक हँडकडे आहे. सरसावून फरकला. बघूया तिथं झेल होतोय का. झेल. फलंदाज बाजूला सिद्धांत म्हात्रे मोठा मासा करायला लागलाय आणि निराश तंबूकडे त्याला वाटचाल करावी लागेल. खरं तर हे गीत ऐकल्यानंतर काय म्हणावं मॅडीला. मॅडनेसपणाचा हा कलस झालाय. कारण असं बरेच वेळा असं घडतच असतं. गावोगावी ह्या व्यथा आहेत आणि अगदी मर्मावर घाव घातलाय तिचे मॅडीनं. परिस्थितीनं तुमची कवच कुंडलं काढून घेतली ना तरी हार मानायची नसते. मैदानातून पळ काढायचा नसतो. तर नक्कीच सामोरं जायचं असं, निधड्या छातीनं सामोरं जायचं असं. म्हणजे सिद्धार्थ म्हात्रे बाद झाल्यानंतर देखील इनॅट नंबर 3 वर आलाय फलंदाज जयेश. जय मिळवण्याकरता प्रचंड मोठा संघर्ष करावा लागेल. कारण मैदानातून पळ का काढायचा नसतो, कारण हारलो तरी कर्णासारखं जगता आलं पाहिजे. लोक तर नावं ठेवतच राहतील, परंतु आपल्या आईवडिलांनी जे नाव ठेवलं ना त्या नावाचा ब्रँड करता आला पाहिजे. म्हणून ब्रँडेड फटके लगावण्याकरता इनॅट नंबर 3 ला आलाय फलंदाज जयेश हातमोडे. ओह ब्लॉक कॉल चेंडू. बघूया तिथं काय घडलाय आणि मला वाटतं बेस उडल्यात का. यस, फलंदाज त्रिफलाचित फर्निचर डिस्ट्रॉय आणि नक्कीच परतावं लागेल जयेश हातमोडेला देखील. गिरीश का सुनने का गाना.
तरी ही गोलंदाजी हे साधणार दिसतंय. तेच तर्रार भन्नाट मारा बघायला मिळतोय. स्थान रिदम आणि बॅलन्स या दृष्टीनं जबरदस्त आकर्षक गोलंदाजी बघायला मिळते. या गोलंदाजाची अर्थात प्रणित ठाकूरची भैरवनाथ दुतुम संघाची ही एक्सप्रेस या मैदानावर सुसाट धावताना दिसते. मोरिया 11 पलसपा संघाला थोडीशी पलता भुई ठेवली. नाका दम आणतो फलंदाजाच्या, ताका स्तूर लावू देत नाही आहे. काय कमालीची गोलंदाजी आहे, परंतु भागीदारी होणं गरजेचं आहे. फलसपा संघाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ही या दोन फलंदाजांमध्ये भागीदारी होणे गरजेचे आहे. आणि राजू ठाणगे मैदानाकडे आलाय, त्याच्याकडे फार मोठा अनुभव आहे आणि या राजूला मात्र या मैदानावर स्थिर राहावं लागेल. परंतु स्थिर होऊ देईल का हा गोलंदाज अर्थात प्रणित ठाकूर. अफलातून दर्जाची गोलंदाजी पेश करतोय. मैदानावर आग लावणारी गोलंदाजी बघायला मिळते. पाटा खेळपट्टी आहे. पेच क्युरेटरला खूप आणि विकेटच्या उंबरठ्यावर आहे विकेट हॅट्रिकच्या, कारण अक्रुल पाटीलनं पहिली विकेट हॅट्रिक नोंदवली त्या स्पर्धेमधली. सुपरदस्त फटका, जबरदस्त फटका, परंतु चेंडू अडवला जाईल. अंडर 38 सर्कल्स मध्ये अडवला चेंडूला. आपल्या गोलंदाजाला संरक्षित करण्याकरता प्रचंड मोठी ही भैरवनाथ दुतुम संघाच्या क्षेत्ररक्षकाची फौज आहे ना, ती सज्ज झाली आहे. ऊर्जा संचारून केली प्रणित ठाकूरनं. सुपर भन्नाट वेग आहे. तेच तर्रार मारा, अगदी आग ओकतोय फलंदाजी. गोलंदाजी तर नक्कीच अफलातून कमालीची गोलंदाजी, कंजूस स्वरूपातली गोलंदाजी. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये खरं तर फलंदाजांना मुक्तपणे फलंदाजी करण्याचा मोह, परंतु मोह आवरता घ्यावा लागलाय. आणखी एक जबरदस्त फटका मारण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि चेंडूमधलं समीकरण जुळत नाही आहे. केवळ आणि केवळ एकच धाव असेल. या सिंगल धावेनं संघ मात्र पोहोचतोय 5च्या घरात. पहिल्या षटकाचा निर्वाळा झालाय. 2-5 अशी नाजूक अवस्था सध्या तरी मी म्हणेन. पोरीचं लगीन बाद 5 अशी नाजूक अवस्था. पण या नाजूक अवस्थेतून बाहेर काढण्याकरता जे फलंदाज आहेत त्यांच्यामध्ये चांगली भागीदारी होणं गरजेचं आहे. अर्थात जो सलामीला आलाय तो राहुल बैकर अजूनही एकही चेंडू फेस केले नाही आहे. राहुल स्टॅकेनकडे असेल. राजू ठाणगे मात्र 3 चेंडूमध्ये फक्त एकच धाव करू शकलाय. दुसरं षटक घेऊन आला व्यक्तिगत पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आला गोलंदाज सिद्धेश ठाकूर. सुरेख चेंडू ग्लान्स केला चेंडू, तिथं फक्त एक धाव असेल. भागीदारी होणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये 2 बली पडले मिळाल्यानंतर मात्र थोडासा संयमाचे बांध टाकताना दिसत आहे हा फलंदाज. आणि राहुल बैकर केवळ 1 धावेवर खेळतोय. संघाला नेऊन ठेवलंय 6च्या घरात. सहा धावा पटलावर एक संत आणि सावध सुरुवात बघायला मिळते परस्पर संघाची. ओ व्हाट अ शॉट. बघूया तिथं 1 बाउंस सीमा रेषे पलीकडे नक्की स्क्वेअर लेगच्या वरतून फेकून दिला चेंडूला. राजू ठाणगे ऑन फायर. पटल्यावर बघायला मिळतात. खरं तर आकार येतोय या धावसंख्येला. सुपर गोलंदाजी, परफेक्ट अगदी यॉर्कर पद्धत चेंडू पायांच्या बोटांना चेसणारी ही गोलंदाजी सिद्धेश ठाकूरची बघायला मिळतीये. राहुल बैकर मात्र तिथं दिसतोय, माफ करा,
स्ट्राईक एंडकडे मात्र पहिला डाव तुझा असेल तर दुसरा डाव माझा आहे. सिद्धेश ठाकूर मात्र सांगताना दिसतोय. आणखी एक दणका तडाखा किती जबरदस्त आहे. हार्दिक पांड्या स्टाईलला उडवला चेंडूला सीमा रेषेपलीकडे हवाई यल्ला झालाय. माफ करा चौकार आलाय आणि या चौकारानं पुन्हा एकदा धावपळ खालता ठेवलाय. धावा धावपटला बघायला मिळतील 14. अफलातून दर्जाची फलंदाजी आता मात्र बघायला मिळते. मैदानावर आग लावणारी फलंदाजी बघायला मिळतीये. वा सुपर फटका लगावला गेला. एक तर धाव पूर्ण केली, दुसरी धाव पूर्ण होईल का? जोपर्यंत चेंडू अडवला जाईल फक्त केवळ आणि केवळ एकच धाव मिळेल. एका धाव संख्येने धावा बघायला मिळत आहेत. धावपटलावर आपण पाहू शकाल 15 धावा धावपटलावर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. परंतु आता थोडीशी भागीदारी बघायला मिळते. खरं तर या 2 फलंदाजांमध्ये राहुल बैकर आणि राजू ठाणगे यामध्ये खास करून गिअर चेंज केलेत खास राहुल बैकरनं. आणि आता मात्र राजू ठाणगे याच्याकडे जर 4 व्हीलर गाडी असेल ना त्याने ते आता 4थ्या किंवा 6व्या गिअरवर स्टार्ट करायला पाहिजे. आणि नक्कीच आक्रमक फटका बघायला मिळतोय तेवढ्या ताकदीने. परंतु जेल होईल का? येस वज्रमुठी जेल काही देखील झालाय. राजू ठाणगे देखील बॅक टू द पॅव्हिलियन. आणि खेळ समाप्त केलाय राजू ठाणगेचा. नायकांना विनंतीचा पहिला पुकार असेल. आपण कॉम्बॉक्स म्हणून नाणेफेक घेण्याची आहे. कोपरोली विपक्ष बेलवली दोन्ही संघ नायकांना विनंती असेल आपण नाणेफेक करण्याकरता यावं. अभय ठाणगे नवीन फलंदाज मैदानावर येताना दिसेल. खरं तर भागीदारी होताना दिसत नाही आहे. फार मोठी भागीदारी होताना दिसत नाही आहे. नक्कीच जर वेळेत अभावी तुम्ही आलात नाही लवकर तर सामना हा 4 षटकांचा खेळ होण्यात येईल. कोपरोली आणि बेलवली संघ नायकाला विनंती असेल आपण लागलीच व्यासपीठावर यावं. कॉम्बॉक्समध्ये येऊन नाणेफेक करून घ्यायची आहे. अभय ठाणगे मात्र मैदानाकडे दाखल झालाय. पण तू काय कमालीची गोलंदाजी आहे. येणाऱ्या पहिला गोलंदाज होता त्याने धावा अवघ्या खर्च केल्या होत्या. 5 धावा 2 विकेट्स मिळवले होते प्रणित ठाकूरनं. नंतर आला सिद्धेश ठाकूर त्यानं धावा खर्च केल्यात अवघ्या 10 आणि 1 बळी देखील मिळवलाय. राजू ठाणगेला त्यानं झेलबाद रूपी बाद केल्या. आहा जबरदस्त अगदी टप्प पडल्यानंतर गिरकीसारखा भवरा जसा फिरवावा ना तशी ही गिरकी मारताना दिसतोय परेश ठाकूर. आहा सुपर अगदी रिप्ले ऍक्शन करून दाखवतोय श्याम ठाकूर आमचे समालोचक मित्र यांचे हे चिरंजीव. काय अफलातून खेळ करताना दिसत आहेत. खरं तर हे व्यावसायिकदृष्ट्या क्रिकेटमध्ये हे मोठं नाव आहे आणि उरण तालुक्याचा एक अभिमान देखील आहे. वा सुपर सुपर अगदी सुपर गोलंदाजी. अगदी फलंदाजांच्या नाकात दम आणतोय. एकही फटका बघायला मिळत नाही आणि त्यामुळंच थोडासा नाराज आहे. काहीतरी बिनसलंय आज या फलंदाजाचं. 3 चेंडू लगातार चेंडू आठ परंतु 4था चेंडू झेलबाद होईल का? वज्रमुठीत झेल कैद झालाय आणि क्षेत्ररक्षक आहे तिथं त्यानं खेळ पकडलाय आणि फलंदाज बाद होईल. राहुल बैकर देखील मैदानाच्या बाहेर. संधी आहे. जर त्यांनी विकेट हॅट्रिक नोंदवली तर गावठाण गावचे सुनील पाटील साहेबांच्या वतीनं त्यांना रोख रक्कम 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. एटीएम खुले झालेत. मोरिया 11 पलसपा संघासारख्या दिग्गज संघाला मात्र इथं बांधून ठेवलंय. काय अफलातून गोलंदाजी आहे. 4 लगातारचे चेंडू हे डॉट फेकले गेलेत आतापर्यंत. अफलातून दर्जाची भेदक गोलंदाजी बघायला मिळते. कंजूस गोलंदाजी मी म्हणेन परेश ठाकूरची. आविष्कार पाटील मात्र मैदानावर येताना दिसेल.
परंतु 4 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर एक आत्मविश्वास दुणावलाय या परेश ठाकूरचा. आणि परेश ठाकूर म्हटलं तर फलंदाजीला आल्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट केला, झेल पकडला जाईल का? कॅच ऑफ द डे. वाह, अफलातून झेल पकडलाय आणि फलंदाज देखील बाद होईल. आल्या आल्या आविष्कार पाटील मैदानाच्या बाहेर. असं आपण म्हणूयात, राहुल बैकर सोडला तर ज्यांना धावा केल्या 9 धावा केल्या, 8 चेंडू त्यानं फेस केले, 2 चौकार मारले होते. म्हणजे मी म्हणेन फक्त की सुरुवातीचा जो राहुल बैकर नावाचा खडक होता तो थोडासा मुरबाड होता, बाकीची माती जी आहे ती भुसभुशीत निघाली. कारण येणारा प्रत्येक फलंदाज हा येताना फक्त येतोय, हजेरी लावतोय आणि पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर येताना दिसतो. भागीदारी होणं गरजेचे आहे. क्रिकेटमध्ये सांघिक खेळाला खूप महत्त्व असतं. अफगाणिस्तान विरुद्धची आपण खेळी बघितली असेल मॅक्सवेल किंवा मिचेल स्टार्कची, तर मिचेल स्टार्कला देखील खूप महत्त्व आहे. अफगाणिस्तानच्या विरुद्ध जी मॅक्सवेलने खेळी केल्या, मेडन षटक असेल का? आणि फटका जबरदस्त आहे. बघूया तिथं काय घडलंय. 1 धाव पूर्ण केली आणि 1 धावात समाधान मानावं लागेल फलंदाजाला आणि 1 धावाने संघ मात्र पूरक सरकलाय. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि धावा पटलावर आहेत 5 बाद 16. खूप नाजूक अवस्था करून ठेवली सध्या तरी. पक्ष बेलवली दोन्ही संघनायकाला विनंतीचा अंतिम पुकार असेल, आपण कृपया कॉम्बॉक्स मध्ये येऊन नाणेफेक करून घ्यायची आहे. पहिले 3 मॅचचे पॉइंट्स मोजले जातील. 1 रन 1 पॉइंट आणि 1 विकेट 5 पॉइंट, अशा पद्धतीची ही व्यूहरचना असेल. आणि या स्पर्धेमधलं खास आकर्षण म्हणजे पूर्वार्धामध्ये देखील 5 गोलंदाज फ्रेश वापरले जातील, उत्तरार्धामध्ये देखील तेवढेच गोलंदाज, म्हणजे प्रत्येकाला समान संधी आहे. धावा दपलावर आहेत 5 बाद 16. अर्धा संघ गारद केलाय भैरवनाथ दुतुम संघानं. मोरिया 11+ संघावर प्रेशर क्रिएट झालाय, मात्र दबावाला झुगारून खेळ हा पलस्व संघाला करावा लागेल. निलेश ठाकूर हा जबरदस्त ब्लॉक कॉलचा चेंडू खणून काढलाय, जमीन कार्पेट शॉट खेळलाय, परंतु काय जबरदस्त प्रचंड मोठी झेप आहे. झपकन चेंडूवर आलाय. निलेश ठाकूरच्या ग्लोव्ज मध्ये चेंडू येईल, तद्वत केवळ आणि केवळ 1च धाव मिळेल. काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे, कमालीचं गोलंदाजी आहे आणि त्या जोरावर मात्र मोरिया 11+ संघाला अक्षरशः करकचून ब्रेक लावलेत. जबरदस्त पुन्हा एकदा फटका त्याच दिशेनं आणि तेवढ्याच ताकदीनं प्रचंड. तर क्षेत्ररक्षक अतिशय चुस्त आहे आणि चित्याच्या चपलाईने चेंडूवर झपकन येतो, चेंडू अडवतो, निलेश ठाकूरच्या ग्लोव्जमध्ये फेकतोय, तेव्हा पुन्हा एकदा 1 धाव असेल. एक सिंगल धावाने सध्या तरी धावकुळा खालता ठेवलाय. सध्या संयम करत मात्र आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये दुहेरी भूमिकेमध्ये बघायला दिसतं. एकीकडे समालोचक, दुसरीकडे आणि तेवढ्यात पुन्हा एकदा जमीन कार्पेट शॉट बघायला मिळतं. जमीनला घासत चाटत पुसत सीमारेषा फाडली का? नाही, या चेंडू अडवला गेलाय. तद्वत काय घडलंय, 2 धावा मात्र सहजगत्या पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी संघ मात्र पुढे सरकलाय. संघ पोहोचलाय 5 बाद 20च्या घरात. 20 धाव. परत तर पहिल्या सामन्यामध्ये सी गटातला सामना आपण बघितला होता. चॅलेंजर चिरले संघानं मला वाटतं 69 धावांचा भला मोठा डोंगर उभा केला होता. जबरदस्त फटका तेवढ्या ताकदीने अडवलाय. फळाच्या चेंडू गॅदर केला. बघूया तिथं फलंदाज बाद होईल का? येस, फलंदाज बाद होईल आणि पुन्हा एकदा दुर्दैव आढळले मोरिया 11+ संघाच्या या खेळाडूचं, अर्थात खेळाडूचं नाव आहे अभय ठाणगे, देखील मैदानाच्या बाहेर. नवीन खलंड मैदानाकडे दाखल झालाय, अर्थात
स्मित पवार जबरदस्त फटका तेवढ्या ताकदीने फुलटॉस चेंडूला पाठवलाय, चेंडू अडवलाय पुन्हा एकदा. काय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे आपल्या गोलंदाजाला संरक्षित करण्याकरता. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय आणि एकच धाव असेल. सिंगल धावाने फरक पडत नाही. भैरवनाथ दुतुम संघाचा कर्णधार प्रचंड खुश आहे. आपले गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक ज्या पद्धतीने त्यांनी व्यूहरचना आखली, अगदी जबरदस्त क्षेत्ररक्षण बघायला मिळते. अहो, ब्लॉक कॉलचा चेंडू पुन्हा एकदा अगदी सुपर्ब डिलिव्हरी आणि चेंडू जातो तो निर्धाव. फटाक्यांची आतषबाजी बघायला मिळते. पाहुण्यांचं स्वागत देखील तेवढ्या स्वॅगनं केले जात आहे. चैतन्य पाटील साहेबांचं आगमन झालंय आणि हे आगमन किती जबरदस्त आहे त्याचं उत्तर या फटाक्यांच्या आतषबाजीने दिलं गेलं. आत्ताच ज्यांचं आगमन झालंय मंचावरती आपण पाहतोय पदवैद्यकीय सहाय्यक अधिकारी उरण पनवेल विभाग. अगदी एक दमदार व्यक्तिमत्व, अगदी युवा जनरेशनचे व्यक्तिमत्व आहे, परंतु गोरगरिबांच्या सेवेसाठी नेहमी झटणारे नाव म्हणजे चैतन्य पाटील, ज्यांचं आत्ताच मंचावरती आगमन झालं. त्यांचं आम्ही शब्दसुमनानं सर्वप्रथम हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. निहाल पाटील गोलंदाज आलाय, चौथा गोलंदाज आहे भैरवनाथ दुतुम संघाचा. स्वागत आहे मंचावरती चैतन्य गोवर्धन पाटील, जिल्हा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रायगड, यांचा मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतोय. या ओव्हरनंतर आपण त्यांच्या स्वागताकडे जाऊ. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. ऑफस्टंपच्या बाहेर पंच नक्कीच दंडित करतील. वाईट चेंडू म्हणून घोषित केला गेलाय क्वालिफाईड पंचांच्या वतीनं. आज आमच्या या स्पर्धेकरता नीरज राणावत सर असतील, दीपक बोराडे सर असतील, शशी मेहर सर आहेत. 3 अंपायरांची भली मोठी फौज आहे. सबसे आंखें तेज किसकी और सबसे नजदीक से कोई क्रिकेट देख रहा है तो अंपायर. अंपायरच्या नजरेतून तुम्ही सुटणार नाही आहात म्हणून लगातारचा हा दुसरा चेंडू अवांतर आहे आणि या 2 धावांनी संघ मात्र पुढे सरकलाय. 23 धावा, 6 बाद 23 रन. कहीं से भी आए, कहां से भी आए, फिलहाल जरूरत है मोरिया 11 प्लसपा संघाला त्या धावांची गरज आहे आणि त्या धावा येताना दिसत आहेत. खराब गोलंदाजी मी सध्या तरी म्हणेन निहाल पाटीलची. ब्लॉक चेंडू फर्निचर डिस्ट्रॉय गोलंदाजी आहे का? यस, पंचांचा इशारा अजून येताना दिसत नाही आहे आणि मला तो बेल्स त्याच्या पेटल्यानंतर असं का कुणास ठाऊक वाटतं की चेंडू चाटून गेलाय की काय यष्ट्यांना, परंतु तेवढा खेळपट्टी जो जवळ पडल्यानंतर थोडासा व्हायब्रेट होताना दिसत आहेत बेल्स त्या आणि थोडीशी लाइटिंग पेटल्यासारखं वाटते. फुलटॉस डिलिव्हरी, परंतु एक धाव तर नक्कीच मिळेल. सिंगल धावाने भैरवनाथ दुतुम संघाला काही फरक पडत नाहीये. फक्त मोठे फटके अडवायचे आहेत आणि ते मोठे फटके अडवताना दिसत आहेत आणि त्यामुळे भैरवनाथ दुतुम संघ नक्कीच प्रचंड खुश आहेत. त्यांचे समर्थक देखील प्रचंड खुश आहेत. गोलंदाजांची मेहनत रंग येताना दिसत आहे. मोरया 11 प्लसपा संघ मोरया नाईट स्पर्धेमध्ये मागच्या 2 आठवड्यापूर्वी त्यांनी स्पर्धा गाजवली होती. सिद्धार्थ मादीने मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार देखील पटकावला होता. आहा, भन्नाड वेग, तेज तर्रार मारा. ही मुलुक मैदानी तोप या मैदानावर पुन्हा एकदा धडाडताना दिसतीये. 22च्या स्वरूपात का होईना एक धाव मिळतीये. एका धावेनं संघ मात्र पुढे सरकलाय, संघ मात्र पोहोचलाय 6 बाद 25च्या घरात. आता कोणाला तरी गिअर चेंज करावे लागतील, खास करून मग किरण असेल किंवा स्मित असेल, दोघांपैकी एकाला आता बेधडक फलंदाजी करावी लागेल. येणारा प्रत्येक गोलंदाजावर तुटून पडावं लागेल, कारण आव्हानात्मक स्कोर उभा करावा लागेल. परंतु पुन्हा एकदा ब्लॉक कॉल चेंडू खणून काढण्याचा प्रयत्न, एकच धाव मिळेल कारण प्रचंड मोठी झेप घेऊन क्षेत्ररक्षक धावताना दिसतो. एकच धाव असेल, सिंगल धावाने फरक पडत नाही पुन्हा एकदा, परंतु स्ट्राईक रोटेट होते. तो मोठा फटका येणं गरजेचं आहे. अजूनही जर विचार केला तर मोरिया 11 प्लसपा संघाच्या गोटामध्ये स्मशान शांतता आहे. यस, कोपरोली आणि बेलवली संघ जर शेवटच्या ओव्हरमध्ये जर तुम्ही आला नाही तर सामना हा केवळ 4 षटकांचा राहील. आयोजक समाधान शेटमाळी यांच्या वतीनं आपल्याला विनंती केली जाते, आपण लगेचच या. विनंती वजा ही सूचना असेल, अंतिम पुकार असेल. बेलवली विपक्ष कोपरोली. याच दरम्यान पुढचा चेंडू निहाल. ओहो वा, अफलातून भन्नाड मारा, वेगावर नियंत्रित आणि मला वाटतं काय घडलंय इथं, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू फेकला गेलाय. षटक क्रमांक 4 देखील संपलाय, 5वं संपलाय. पहिला पूर्वार्ध संपला आणि केवळ धावा आहेत 27, 6 बाद 27 आणि विजयासाठी करायचे आहेत 28 धावा. 30 चेंडू 28 धावा.
मैदानावर काय घडेल काय बिघडेल. आता सामना हा 4 षटकांचाच आहे. दोन्ही संघ नायकांनी याची नोंद घ्यायची आहे, कारण इनिंग संपली देखील. आणि जो पहिला कर्णधार आमच्या व्यासपीठावर येईल त्याला नाणेफेकीचा कौल आम्ही जिंकलेला घोषित करू. आयोजकांच्या वतीनं या सूचना तुम्हाला दिल्या जात आहेत. कारण चरण मात्र इथे येताना दिसत. कोपरोली म्हणजे समाधान शेटमाली यांना टॉस विन असेल का? यस, कोपरोली संघाला नाणेफेकीचा कौल विजयी घोषित केला जातोय. कारण निर्णय जबरदस्त आहे. शिस्त कडक, प्रचंड मोठी करडी शिस्त ही आयोजकांच्या वतीनं बघायला मिळते. आणि सामना हा 4 षटकांचाच असेल. याच्या पुढचं समालोचन करतील त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सचिन रमेश ठाकूर यांच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आल्या धुतुम संघाला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय. आणि स्वागताकडे जाऊया आपण. सर्वप्रथम आपण स्वागत करतोय जिल्हा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष रायगड चैतन्यदादा पाटील यांचं आगमन मंचावरती झालं. अगदी गोरगरिबांची सेवा करत असताना अगदी कधी कॉल करा, रात्रीचे 1, 2, 3 वाजता अपघात कुठेही झाला तरी देखील त्यांच्या सेवेसाठी हजर होणारं नाव म्हणजे चैतन्य गोवर्धन पाटील यांचा आपण विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. एक दमदार व्यक्तिमत्व, बऱ्याचशा स्पर्धांमध्ये दादा उपस्थित होत असतात आणि आज या रात्रीमध्ये आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्यामध्ये कार्यरत असणारी मंगेशजी चिवटे साहेबांच्या अगदी जवळचं नातं. काही दिवसा अगोदर सूरज चव्हाण यांच्या विवाहामध्ये चैतन्यदादा पाहायला मिळाले. इंदुरकर महाराज महाराष्ट्रामधील नामांकित कीर्तनकार त्यांच्या सेवेमध्ये सातत्यानं पाहायला मिळत असतात चैतन्यदादा, आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि चला मॅचकडे आपण लक्ष वेधूया. कॅप्टन आता उशिरानं पोहोचलेत. मी आत्माराम म्हात्रे सरांना विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये आपणास विनंती की आपण कॉमेंट्री बॉक्सेस यायचं लगेच. उत्तरार्धाकडे आपण जाऊयात. जासाई गावचा एक जबरदस्त आवाज अर्थात आत्माराम म्हात्रे सरांना विनंती करेन, अप्पा आपण यावं. पहा, खेळाडू अद्याप कॅप्टन पोहोचले नाहीये, त्याची देखील दखल घ्या, कारण या स्पर्धेला शिस्तबद्ध स्पर्धा आम्ही संबोधतोय. त्यामुळे जर आपण उशीर कराल तर आणखीन पॅनल्टी तुम्हाला बसणार आहे. आता पुढची मॅच 4च षटकांची असेल, याची दखल घ्या. आणि नाणेफेकी आपण कोपरवली संघाला देतोय, कारण कॅप्टन ते आले पोहोचले, परंतु एका ओव्हरचा फटका दोन्ही कॅप्टनला आता बसणार आहे. प्लेअर ऑफ द सिरीज 2 व्हीलर बाईक एवढी मोठी स्पर्धा तुम्ही खेळताय तर वेळेवरती तुम्हाला पोहोचणं फार गरजेचं आहे. आणि जर असा उशीर कराल तर तुम्हाला पॅनल्टी बसेल. प्रत्येक संघासाठी ही सूचना आहे, त्याची आपण दखल घ्या. कुठल्याही संघाची सबब इथे ऐकली जाणार नाहीये. 5 ओव्हरच्या अगोदरच तुम्ही इथे पोहोचाल तर आपण टॉस करू. उशीर कराल तर 4 षटकांची मॅच, एक कॅप्टन आला तर त्यालाच टॉस विन देऊ. राज उपहार गोवा कॅटर्स मटन थाली, चिकन थाली, मच्छी फ्राय एकदम स्वस्त दरात आपल्या क्रीडांगणाच्या मागे कॉमेंट्री बॉक्सच्या मागे संतोष मडवी यांचा स्टॉल आहे, त्याला तुम्ही अवश्य भेट द्या. अगदी चविष्ट अन्न पदार्थ तिथे बनवले जात आहेत. आणि जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे दुसऱ्या सत्रामध्ये आमचे गुरुवर्य आत्माराम म्हात्रे सर जोडले गेलेत. धन्यवाद. आपण बघत आहात मोर्या 11+B विपक्ष कैलासवासी रामचंद्र प्रतिष्ठान भैरवनाथ 11 धुतुम या 2 संघाच्या दरम्यान ही चाललेली लढत आहे. पूर्वार्धामध्ये प्रथम फलंदाजी करताना मोर्या 11+B संघाने धावा जमवल्यात. त्या 27 आणि 28 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे धुतुम संघापुढं. आणि त्यांची सलामीची जोडी परेश ठाकूर आणि निलेश ठाकूर ही सलामीची जोडी. निर्णय हा अंतिम राहील. ही स्पर्धा फार महत्त्वाची आहे. या स्पर्धेमध्ये काही नियमावली आहेत, त्या नियमावलीनुसार तुम्हाला जावे लागेल. उशीर झाला तर मला पॅनलाइज केला जाईल. पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू बघितला आणि आडव्या बॅटनं चेंडू मारायचा प्रयत्न होता परेशचा, मात्र चेंडूने उंची घेतली, चेंडू जातोय निर्धाव, चेंडू जातोय. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे, मापकाचं आव्हान म्हटावं लागेल. पण क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ. वेळचा चेंडू बघितला, ऑफस्टमच्या थोडासा बाहेर चेंडू कट करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये क्षेत्ररक्षक उभा होता, त्याच्या हातामध्ये चेंडू जाते. चांगली सुरुवात गोलंदाजीची म्हणेन. 28 धावांचं रक्षण करायचं आणि अशा वेळी चांगली गोलंदाजी होणं गरजेचं असतं. लगातार डॉट बॉल विकेट्स तुम्हाला घ्यावे लागतील. जर स्पर्धेमध्ये टिकायचं असेल, हा सामना जर जिंकायचा असेल तर तुम्हाला टिच्चून मारा करावा लागेल.
यावेळी पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडू काहीसा खाली राहिला, चेंडू जातो निर्धाव. चांगली गोलंदाजी. 28 धावा तुमच्याकडे असलं म्हणून काय झालं, पण इथं मी चांगली गोलंदाजी करण्यासाठी आलो आहे. माझा आत्तापर्यंत क्रिकेटचा प्रवास, माझा चाललेले खेळ, माझा सराव मी आज या मैदानावर दाखवण्यासाठी आलेला असं गोलंदाज राजू सांगतोय आपल्याला. चांगली गोलंदाजी. परेश ठाकूर सारख्या फलंदाजासमोर लगातार 3 चेंडू निर्धाव टाकणं ही फार मोठी कामगिरी म्हणेन. अप्रतिम गोलंदाजी. यावेळी चेंडू पुन्हा एकदा काही समजलं. मोठा फटका मारण्याचा वारंवार प्रयत्न परेशकडून होत जातो, केला जातोय, पण इथं गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी टाकतोय. त्याला माहिती आहे इथं खेळणारा जो फलंदाज कुठल्या मानसिकतेमध्ये आहे, त्याला मोठे फटके मारायचे आहेत आणि त्यापासून मला रोखायचं, आणि ते काम लगातार 4थ्या चेंडूवर त्यांनी पूर्ण केलेलं आहे. यावेळी बरोबर मिडल ऑफ द बॅट चेंडू घेतलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय सरळ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांकरता. कल्पनेतून साकारलेली ही जबरदस्त अशी शृंखला आणि या शृंखलेमध्ये असलेली नियमावली. वेळेवर तुम्हाला उभं यावं लागेल. पहिला इनिंग संपण्याच्या आत प्रतिस्पर्ध्यांनी या मंचावर येणं गरजेचं आहे असं कॅप्टनने ही नियमावली आहे, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. अतिशय कडक नियमामध्ये चालणारी ही स्पर्धा. शिस्त महत्त्वाची आहे. आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर प्रत्येकाला शिस्तीचं पालन करणं अत्यंत गरजेचं आहे, आणि त्या शिस्तीचं पालन लगातार 5 रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये केलं जाईल. 28 धावांचा पाठलाग. पहिला 4 चेंडू निर्धाव, त्यानंतर परेशचा फटका षटकारांसाठी आला आणि संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावर लागल्या जातात. चांगली स्पर्धा. मोठमोठे पाहुण्यांनी इथं मात्र हजेरी लावली. स्पर्धेसाठी शुभेच्छा आणि सदिच्छा प्रत्येकाने दिल्यात. आणि बघत आहोत हा सामना. यावेळी पुन्हा एकदा मिडल ऑफ द बॅट चेंडू सरळ जातोय सीमा रेषा बाहेर. पुन्हा एकदा एक जबरदस्त षटकार. षटक संपलं जाते. 12 धावा. परेश ठाकूर पहिले 4 चेंडू त्याला नीटसे समजले नाहीत, नंतरचे 2 चेंडू मिडल ऑफ द बॅट घेतलेत, आणि परेश ठाकूर त्याची स्वप्नातली पहिली बाईक जासईच्या मैदानावर ज्याने जिंकली होती तोच परेश ठाकूर या 2 चेंडूवर आक्रमण करतोय. आणि या स्पर्धेला आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केली. प्राथवी चैतन्य पाटील आणि चैतन्य गोवर्धन पाटील यांचं आगमन आपण स्क्रीनवरती त्यांना पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेची पहिल्या क्रमांकाची आणि दुसऱ्या क्रमांकाची ही भव्य दिव्य ट्रॉफी ज्यांनी पुरस्कृत केली. थँक्यू सो मच चैतन्य दादा, जे योगदान या स्पर्धेला दिले. सचिन रमेश ठाकूर यांनी धुतुम संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात, त्यांचं मनापासून आम्ही स्वागत करतोय. पिटूचं दुसरं षटक टाकण्यासाठी रितेश भगत यांच्याकडे येतात. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे, त्यातून 12 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. पहिले 4 चेंडू अप्रतिम फेकले होते, पण त्यानंतरच्या 2 चेंडूवर मोठा प्रहार केला आणि परेश ठाकूरने आपली ताकद, आपली नजाकत दाखवल्या. त्या खेळण्यासाठी सज्ज आहेत निलेश ठाकूर. हा सुद्धा धुतुम गावचा एक क्लासिक खेळाडू म्हणून याच्याकडे बघितले जाते. यावेळी आडव्या वाटणे मारण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडासा फिरला. बोटांची जादू या चेंडूवर या गोलंदाजाने दाखवली. चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या गोलंदाजी सुरुवात केली होती, तशाच प्रकारची सुरुवात केली. 28 धावांचा त्यानं संरक्षण करायचं आहे. 28 धावा जर या मैदानावर बघितल्या थोड्याशा कमी वाटतात, पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही सांगता येत नाही. अनिश्चिततेचा खेळ म्हणून या क्रिकेटकडे बघितलं जातं. नेक्स्ट बॉल. गोलंदाज तयार आहे रितेश भगत. वारंवार चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट घ्याव्या लागतील. यावेळी लोअर फुलटा चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू मारला आहे. एक पूर्ण केले जातो आहे. क्षेत्ररक्षक तिथं आहे, क्षेत्रकड धडपडतोय. चेंडू जात आहे सरळ सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांकरता. मोठ्या फटक्यानं खोलतोय. 4 धावा त्याला मिळतात. धावसंख्या धावपटकाला ते 16. 28 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5 षटक आहेत. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला होता, त्यामध्ये अपयश येते. चेंडू जातोय निर्धाव. आणि या स्पर्धेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये खेळत असताना 5 षटकांचा सामना असेल तर तुम्हाला 5 गोलंदाज वापरावे लागेल. अगदी चांगली संकल्पना घेऊन समाधान शेठ माली आणि त्यांची सुरत टीम आज आले. पुन्हा एकदा चांगला फटका मारला जाते लॉंग ऑफ रिजनमध्ये.
सरळ चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावन करता. मध्ये चेंडू टोलला क्षेत्ररक्षक तिकडे जातात. 1 धाव. दोन्ही खेळाडू जाणतात की हा सामन्यामध्ये आता आपल्या पकडीमध्ये सामना आलाय, त्यामुळं एकच धाव घेतं आणि षटकार हॅट्रिकच्या उंबरट्यावर आहे तो परेश ठाकूर. शेवटच्या पहिल्याच षटकामध्ये 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले होते आणि आता मोठा षटकार मारून दोन्ही स्टाईलमध्ये सामना परेश फिनिश करेल का आणि षटकारांची पहिली हॅट्रिक या मैदानावर तो आपल्या नावावर नोंदवेल का, ही उत्सुकता आता प्रेक्षकांना लागलेली आहे. चांगला चेंडू खोदून काढला. चेंडू जातोय निर्धाव. अशा प्रकारे दुसरं षटक संपले. 2 षटकं संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या कैलासवासी रामचंद्र प्रतिष्ठान भैरवनाथ 11 धुतुम संघाची धावसंख्या धावपळात येते 23 धावा धावपलकावर लागलेत. आणखी 5 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 3 षटकं आहेत. 3 षटकामध्ये 5 धावांची गरज आहे. सामना धुतुम संघाच्या हातामध्ये आला आहे, कारण पहिल्यांदा त्यांनी केलेली अप्रतिम गोलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, अचूक टप्प्यावरच्या गोलंदाजी होते ना, तर प्रतिस्पर्धी संघाला खेळताना फार अडचण येतात. हे धुतुम संघाने आपल्या गोलंदाजीतून दाखवून दिलं. आणि कोपरवली संघ पहा या गोष्टीकडे लक्ष ठेवा. लगेच मैदानामध्ये ही मॅच संपल्यानंतर आपल्या निर्णयासहित आपल्याला मैदानामध्ये उतरावं लागेल, ही देखील सूचना आपण लक्षात ठेवा. आणि सामना 4 षटकांचा असणार आहे, याची देखील दखल घ्या. गोलंदाज राहुल येतोय. राहुल बैकर नवीन गोलंदाज. 5 धावांची फक्त गरज आहे. 18 चेंडू 5 धावा. प्रथम दर्शनी सामना फार सोपा वाटतोय खेळण्यासाठी. यावेळी चांगला फटका मारलाय. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर 4 धावन करता. आता औपचारिकता बाकी, 1 धावेची गरज आणि सामना संपल्यानंतर लाईनअपमध्ये यायचं आहे. ही स्पर्धा जी आहे, स्पर्धा एक शिस्तबद्ध स्पर्धा आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला या शिस्तीचं पालन करणं अनिवार्य आहे. आत्ताच बघितलं एका संघाला आम्ही दंडित केलं होतं कारण उशिरा आले, त्यामुळे प्रत्येकाला इथं तुम्हाला शिस्तीनं खेळावेच लागेल. शिस्त अतिशय महत्त्वाची आहे. आयुष्यामध्ये भरारी घ्यायची असेल तर तुम्हाला शिस्तीचं पालन करणं गरजेचं आहे. इथं मात्र जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची गरज. चेंडू सरळ बॅटने मारून काढलाय आणि अशा प्रकारे ह्या सामन्यामध्ये कैलासवासी रामचंद्र प्रतिष्ठान भैरवनाथ 11 धुतुम या संघानं बाजी मारली आणि त्या संघाचं हार्दिक अभिनंदन. तसेच मोरया पलसपेर संघाला शुभेच्छा. पुढील स्पर्धेमध्ये अप्रतिम असा खेळ करून त्या स्पर्धेमध्ये आपण विजय संपादन करतो. तुम्हाला या शुभेच्छा देतो या मंचावरून, या संपूर्ण टीमच्या वतीनं. या सामन्याचा सामनावीर ठरला जातोय परेश ठाकूर ठरला जातोय. 1 षटक 1 धाव 2 विकेट आणि 7 चेंडूमध्ये 12 धावा. परेश ठाकूर ठरला जातोय या सामन्याचा सामनावीर. यानंतर पुढचं समालोचन करण्यासाठी मी विनंती करतोय रिव्हॉल्सवर या अमित ठाकूर यांचं देखील आपण स्वागत करूया, जे मॅचला एन्जॉय करतायत.